Hello student, welcome to physics lecture. My name is Ashwini Raut. Today we are going to start Stokes law and terminal velocity. First, let's study the Stokes law. In 1845, Sir George Gabriel Stokes stated the law gives the viscous force acting on a spherical object falling through a viscous medium as shown in figure. 1845 मध्ये सर जॉर्ज गॅब्रियल स्टोकने सांगितलं की जर एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट आपण विस्कस मीडियम मध्ये फॉल केला तर त्यावरती जो विस्कस फोर्स ऍक्ट होतो तो फोर्स त्या स्पियरच्या रेडियसला, त्या स्पियरच्या व्हेलॉसिटीला आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला हा डायरेक्टली प्रोपोर्शनल राहतो. त्यावरून त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे स्टोक्स लॉचा. द विस्कस फोर्स एफ व्ही ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू ए विस्कस मीडियम is directly proportional to the radius of the sphere r, its velocity v through the fluid and the coefficient of viscosity eta of the fluid. या स्टेटमेंट वरून आपण त्याला मॅथमॅटिकली रिटर्न केलेला आहे. विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू eta r v. We can return in this manner. Fv is equals to 6 pi eta r v, where 6 pi is the proportionality constant. This is the expression for viscous force acting on a spherical object moving through viscous medium. हे एक्सप्रेशन आपल्याला विस्कस फोर्स त्या स्पेरिकल ऑब्जेक्ट वरती किती विस्कस फोर्स ऍक्ट होत आहे ते देतो. Fv is equals to 6 pi eta r v. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटीची डेफिनेशन आणि त्याचं एक्सप्रेशन. कन्सिडर ए स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग थ्रू ए विस्कस फ्लुइड. फोर्स एक्सप्रेस बाय इट ड्युरिंग इज डाउनवर्ड मोशन. आपण काय घेतलेला एक स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि तो फॉल केलेला आहे विस्कस फ्लुइड मध्ये. आता फॉल केला म्हणजे त्याला कोणती मोशन आलेली आहे, डाऊनवर्ड मोशन आलेली आहे. त्यावरती आता कोणते फोर्स ऍक्ट होत आहे. फर्स्ट फोर्स इज द विस्कस फोर्स एफ व्ही डायरेक्टेड अपवर्ड्स. विस्कस फोर्स ऍक्ट होत आहे तो अपवर्ड डायरेक्शनने आणि विस्कस फोर्सची मॅग्नेट्यूड ही इंक्रीज होत आहे. जसे जशी त्याची व्हेलॉसिटी इंक्रीज होईल तशी त्याची मॅग्नेट्यूड पण काय होईल, इंक्रीज होईल. सेकंड आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स और वेट ऑफ द ऑब्जेक्ट which is acting in downward direction. Third is the buoyant force or upthrust force which is acting in upward direction. यावरून आपण त्या ऑब्जेक्ट वरती स्पेरिकल ऑब्जेक्ट वरती नेट डाउनवर्ड फोर्स किती ऍक्ट होईल ते काढूया. द नेट डाउनवर्ड फोर्स गिवन बाय F is equals to small f is equals to Fg minus in bracket Fv plus F व्ह्यू. जर नेट डाउनवर्ड फोर्स आपण 0 घेतलं तर Fg इज इक्वल्स टू काय होईल, Fg इज इक्वल्स टू Fv प्लस Fu. Fg इज इक्वल्स टू Fv प्लस Fu. The force Fg and Fu are constant while Fv increases with increasing velocity. ज्यावेळेस Fg आणि Fu कॉन्स्टंट असेल त्यावेळेस विस्कस फोर्स हा काय होईल, इंक्रीज होईल. जशी जशी त्याची व्हेलॉसिटी इंक्रीज होईल तशी तशी. द स्टेज इज रिच व्हेन द नेट फोर्स F बिकम 0. ऍट दिस स्टेज Fg इज इक्वल्स टू Fv प्लस Fv. अशी एक स्टेज येईल की जेव्हा नेट डाउनवर्ड फोर्स हा 0 असेल त्यावेळेस Fg इज इक्वल्स टू काय येईल, Fv प्लस Fu. यावरून आपण त्याची टर्मिनल व्हेलॉसिटीची डेफिनेशन काढूया बघूया.
आणि या स्टेजला डाऊनवर्ड व्हेलॉसिटी काय राहील, कॉन्स्टंट राहील. आता आपण डेफिनेशन ऑफ टर्मिनल व्हेलॉसिटी बघूया. द नेट फोर्स बिकम 0 at this stage. Fg is equals to Fe plus Fu. After that, the downward velocity remains constant. This the constant downward velocity is called terminal velocity. आता आपण मागे बघितलेलंच आहे की नेट फोर्स ज्यावेळेस 0 राहील त्यावेळेस Fg हा विस्कस फोर्स आणि अपस्ट्रस्ट फोर्स याच्या दोन फोर्सच्या बेरजे इतका असेल. त्यावेळेस त्याची जी डाऊनवर्ड व्हेलॉसिटी असेल ते काय राहील, कॉन्स्टंट राहील. आणि त्या कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हेलॉसिटीला आपण काय म्हणू, टर्मिनल व्हेलॉसिटी. आता आपण बघूया त्याचं एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. कन्सिडर ए स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर ए ग्रॅव्हिटी थ्रू ए विस्कस मीडियम ॲज शोन इन फिगर. एक स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि तो विस्कस मीडियम मध्ये आपण काय केलेला आहे, फॉल केलेला आहे. लेट रेडियस ऑफ द स्पियर बी r, इट्स मास ऑफ द स्पियर बी m, डेन्सिटी rho. लेट द डेन्सिटी ऑफ द मीडियम बी सिग्मा and coefficient of viscosity बी eta. ज्यावेळेस स्पियर टर्मिनल व्हेलॉसिटी अटेन करेल त्यावेळेस टोटल डाऊनवर्ड फोर्स हा टोटल अपवर्ड फोर्सच्या बरोबर असेल. आपण बघितलेलं आहे जेव्हा टर्मिनल व्हेलॉसिटी हा स्पियर अटेन करतो त्यावेळेस डाऊनवर्ड फोर्स, टोटल डाऊनवर्ड फोर्स हा टोटल अपवर्ड फोर्स इतका असतो. तर टोटल डाऊनवर्ड फोर्स किती आहे इथे, mg. आणि टोटल अपवर्ड फोर्स किती आहे, आपण फिगर मध्ये बघितल्याप्रमाणे अपवर्ड फोर्स कोणता आहे, विस्कस फोर्स आणि अपस्ट्रस्ट फोर्स किंवा बायवर्ड फोर्स. म्हणून वेट टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल्स इट इज रिटन एज वेट ऑफ द स्पियर इज इक्वल्स टू टोटल अपवर्ड फोर्स कोणता आहे, विस्कस फोर्स प्लस बायवर्ड ड्यू टू मीडियम. वेट ऑफ द स्पियर किती राहील, mg. मास ऑफ द स्पियर किती राहील, 4/3 पाय r क्यूब रो. आणि हा g इज इक्वल्स टू विस्कस फोर्स आपण आताच बघितलाय स्टोक्स लॉ मध्ये, विस्कस फोर्स इज इक्वल्स टू 6 पाय इटा rv प्लस बायवर्ड फोर्स किती राहील, 4/3 पाय r क्यूब सिग्मा g. जर आपण याला सॉल्व केलं तर काय येईल, 6 पाय इटा rv इज इक्वल्स टू 4/3 पाय r क्यूब रो g माइनस 4/3 r क्यूब सिग्मा g. 6 पाय इटा rv इज इक्वल्स टू 4/3 पाय r क्यूब g. कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, रो मायनस सिग्मा. जर आपण याला सॉल्व केलं, v इज इक्वल्स टू 4/3 पाय r क्यूब g रो मायनस सिग्मा इंटू 1/6 पाय इटा r. ही स्टेप आपण इथेच लिहूया तुम्हाला समजण्यासाठी. v इज इक्वल्स टू 4/3 पाय r क्यूब g रो मायनस सिग्मा 1/6 पाय इटा r. इथे 2 ने आपण डिवाइड केलं, 2 2 जा 4, 2 3 जा 6. इथे r क्यूब आहे, इथे r आहे म्हणून इथे r स्क्वेअर. पाय पाय गेट कॅन्सल. वी कॅन गेट 2/9 r स्क्वेअर g in bracket rho minus sigma upon eta. This is the expression for terminal velocity. हे आपल्याला काय मिळालं, टर्मिनल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन. या एक्सप्रेशन वरून आपण कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं पण व्हॅल्यू काढू. इटा इज इक्वल्स टू काय राहील, 2/9 r स्क्वेअर रो मायनस सिग्मा into g upon v. This is the expression for
कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर इथे आपला लेसनचं पूर्ण थेरॉटिकल पार्ट झालेला आहे. आता आपण काही न्यूमरिकल बघूया या लेसनवरचे, जे तुमच्या याच्यामध्ये आहे एक्सरसाइजमध्ये. फर्स्ट न्यूमरिकल, बघूया आपण. त्याच्यात म्हणजे 20 नंबरचं न्यूमरिकल आहे तुमच्या एक्सरसाइजमध्ये. ते 27 droplets of water, each of radius 0.1 millimeter, collects into a single drop. Find the change in surface energy. Surface tension of water is 0.072 Newton per meter. काय दिलेलं आहे आपल्याला? 27 ड्रॉपलेट दिलेला आहे वॉटरचे आणि प्रत्येक ड्रॉपलेटची रेडियस दिलेला आहे 0.1 मिलीमीटर आणि त्या ड्रॉपलेट्स पासून एक सिंगल ड्रॉप तयार झालेला आहे. तर आपल्याला त्याची सरफेस एनर्जी काढायची, चेंज इन सरफेस एनर्जी. सरफेस टेन्शन दिलेलं आहे वॉटरचं 0.072 न्यूटन पर मीटर. जे दिलेलं आहे ते गिवन मध्ये लिहून घेऊ. R इज इक्वल्स टू 0.1 मिलीमीटर, मिलीमीटरचा आपण मीटर केलेला आहे 0.1 इंटू 10⁻³ मीटर इज इक्वल्स टू 1 इंटू 10⁻⁴ मीटर. सरफेस टेन्शन दिलेलं आहे 0.072 न्यूटन पर मीटर. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स दिलेला आहे n इज इक्वल्स टू 27. चेंज इन सरफेस एनर्जी काढायची आहे म्हणजे वर्क डन इज इक्वल्स टू वर्क डनच्या फॉर्ममध्ये राहते चेंज इन सरफेस एनर्जी. व्हॉट आपल्याला रेडियस दिलेली आहे ड्रॉपलेटची, आपल्याला रेडियस काढायची आहे सिंगल ड्रॉपची, म्हणून आपण इथे व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप इज इक्वल्स टू 4/3 पाय आर क्यूब घेतलेला आहे कॅपिटल आर क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप घेतलेला आहे 4/3 पाय स्मॉल आर क्यूब, कारण की आपल्याला कॅपिटल आर काढायचा आहे म्हणून. आता सिंगल ड्रॉपचा व्हॉल्यूम हा छोट्या छोट्या ड्रॉपच्या व्हॉल्यूम इतका राहील. आता छोटे छोटे ड्रॉप किती आहे 27, म्हणून इथे आपण काय केलेलं आहे 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल्स टू n इंटू 4/3 पाय स्मॉल आर क्यूब. 4/3 कॅन्सल झालेला आहे, पाय कॅन्सल झालेला आहे, काय राहिले ते आर क्यूब इज इक्वल्स टू n आर क्यूब. टेकिंग क्यूब रूट आर इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ n आर क्यूब. आर क्यूब आहे, क्यूब रूट कॅन्सल झालं तर काय क्यूब रूट मध्ये n इंटू आर. n ची व्हॅल्यू किती आहे 27, क्यूब रूट ऑफ 27 इंटू 10⁻⁴. आर ची व्हॅल्यू किती आहे 10⁻⁴. स्मॉल आर ची व्हॅल्यू 10⁻⁴. कॅपिटल आर इज इक्वल्स टू 27 चं क्यूब रूट किती आहे 3 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. मीन्स इट इज द रेडियस ऑफ द सिंगल ड्रॉप. आपल्याला सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला माहित आहे W इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू एरिया. सरफेस टेन्शन एरिया किती राहील फायनल चेंज इन एरिया, फायनल एरिया माइनस इनिशियल एरिया और ड्रॉपलेटचा एरिया माइनस सिंगल ड्रॉपचा एरिया. मीन्स T इंटू ड्रॉपलेटचा एरिया किती आहे n इंटू 4πr² मायनस 4π कॅपिटल आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 4π कॉमन काढला आपण 4πt n r² मायनस कॅपिटल आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. पायची व्हॅल्यू 3.142 इंटू टी ची व्हॅल्यू 0.072 इंटू n किती आहे 27 इंटू आर स्मॉल आर किती आहे 10⁻⁴ त्याचा स्क्वेअर. कॅपिटल आर किती आपण आत्ताच काढलेला आहे 3 इंटू 10⁻⁴ होल स्क्वेअर. ब्रॅकेट कम्प्लीट. वी कॅन कॅल्क्युलेट 4 इंटू 3.142 इंटू 0.072 इंटू 27 इंटू 10⁻⁻8 मायनस 3 चा स्क्वेअर 9 इंटू 10⁻⁸. आपण जर याला मल्टिप्लाय केलं तर किती येईल 12.568 इंटू 0.072 इंटू 27 मायनस 9 इज 18 इंटू 10⁻⁸. हे आपण कॅल्क्युलेशन लॉगनी केलेलं आहे. करूया लॉग कॅल्क्युलेशन. log of 12.568 is equals to 1.0990. log of 0.072 is equals to bar 2.8573. log of 18 is equals to 1.2553. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून आपण याची ॲडिशन केलेली आहे. ॲडिशन किती आली 1.2116. नंतर आपण याचा काय घेतला अँटीलॉग घेतलेला आहे.
अँटीलॉग किती आला 1628. कॅरेक्टरिस्टिक 1 आहे म्हणून आपण काय केलं 1.628 इंटू 10 टू द पॉवर -1. याची व्हॅल्यू इतकी आलेली आहे याची कॅल्क्युलेशनची 1.628 इंटू 10 टू द पॉवर 1 आणि हा 10 टू द पॉवर -8 म्हणजे W इज इक्वल्स टू काय झालं आपलं 1.628 इंटू 10 टू द पॉवर -7 जूल. नंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. कॅल्क्युलेट द viscous force acting on a raindrop of diameter 1 millimeter falling with a uniform velocity 2 meter per second through air. The coefficient of viscosity of air is 1.8 into 10 to the power 5 Newton second per meter square. आपल्याला काय काढायचं आहे विस्कस फोर्स काढायचा आहे रेनड्रॉप वरती ऍक्ट होणारा. रेनड्रॉपची आपल्याला काय दिलाय डायमीटर दिलाय किती आहे 1 मिलीमीटर आणि त्याची व्हेलॉसिटी किती आहे रेनड्रॉपची 2 मीटर पर सेकंड एअरमधून जाण्याची. आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी काय आहे एअरचा 1.8 इंटू 10 टू द पॉवर 5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. गिवन जे आहे ते लिहून घ्यायचं. डायमीटर 1 मिलीमीटर मिलीमीटरचा आपण मीटर केला 10 टू द पॉवर -3 मीटर. त्याच्यावरून आपण रेडियस काढली r इज इक्वल्स टू 0.5 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर. रेडियस आपण असं पण लिहू शकतो r इज इक्वल्स टू 5 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटर. व्हेलॉसिटी v इज इक्वल्स टू 2 इंटू 2 मीटर पर सेकंड. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी eta इज इक्वल्स टू 1.8 इंटू 10 टू द पॉवर -5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. वी नो दॅट द विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. विस्कस फोर्स इज इक्वल्स टू 6 पाय इटा rv. सगळ्या व्हॅल्यू आपल्या जवळ आहे. व्हॅल्यू पुटअप करूया आपण इथे. 6 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू इटा इज 1.8 इंटू 10 टू द पॉवर -5 इंटू r इज इक्वल्स टू 5 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू व्हेलॉसिटी इज 2. वी कॅन कॅल्क्युलेट 16 इंटू 3.14 इंटू 1.8 इंटू 10 टू द पॉवर -9. This can be calculated by using log calculation. Log of 16 is equals to 1.7782. Log of 3.14 is equals to 0.4969. Log of 1.8 is equals to 0.2253. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून ॲडिशन केलेली आहे तर काय आलं आपलं 2.5304. टेकिंग अँटीलॉग वी कॅन गेट 3.391 इंटू 10 टू द पॉवर 2. पुटिंग दिस व्हॅल्यू 3.391 into 10 to the power 2 into 10 to the power -9. Hence, viscous force is equals to 3.391 into 10 to the power -7 Newton. Third numerical is how much work is required to form a bubble of 2 centimeter radius from the soap solution having surface tension is 0.07 Newton meter. किती वर्क लागेल जर आपल्याला सोप सोल्युशन पासून एक सोप बबल बनवायचा असे आहे आणि ज्याची रेडियस किती आहे 2 सेंटीमीटर आहे आणि सरफेस टेन्शन दिलेलं आहे किती आहे 0.07 न्यूटन पर मीटर. गिवन जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. r इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मीटर केलं 2 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. टेन्शन दिलेलं आहे 0.07 न्यूटन पर मीटर. आपल्याला माहित आहे इनिशियल सरफेस एरिया किती राहील बबलचा 0 आणि फायनल सरफेस एरिया ऑफ सोप बबल किती राहील. सोप बबलला 2 सरफेस असते म्हणून 2 इंटू 4 पाय r स्क्वेअर इज इक्वल्स टू 8 पाय r स्क्वेअर. चेंज इन एरिया किती राहील dA इज इक्वल्स टू फायनल सरफेस एरिया मायनस इनिशियल सरफेस एरिया. फायनल सरफेस एरिया किती आहे 8 पाय r स्क्वेअर. इनिशियल सरफेस एरिया किती आहे 0 आहे म्हणून चेंज इन एरिया किती होईल 8 पाय r स्क्वेअर. We know that work done is equals to surface tension into change in area. Surface tension किती आहे आपलं 0.07 into area किती आहे 8 by r square. Putting the value of this value in this equation or in this formula, we can get 0.07 into 8 into 5 ची value 3.142 into r square means 2 into 10 to the power -2 whole square. 0.07 into 25.136 into 4 into 10 to the power -4 is equals to जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर किती येईल आन्सर 0.703 into 10 to the
10 to the power minus 3 joule. This is the work done required for form a bubble of 2 centimeter radius from the soap solution. इतकं वर्क आपल्याला लागेल सोप सोल्युशन पासून सोप बबल बनवण्यासाठी आणि ज्याची रेडियस किती असेल 2 सेंटीमीटर. इथे आता आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. सेकंड मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. We will cover the next part in new video. Up till now, bye bye.